आणि मला अभिमान आहे अशा नेतृत्वाचा की अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये देखील डांबराची उपलब्धता करून आजही नगर मनमाड जवळपास 60% पूर्ण करण्यात आलेला आहे. हे केंद्र सरकारचं यश आहे, राज्य सरकारचं यश आहे, हे मला मुद्दामून आवर्जून सांगायचं. स्टेटमेंट करण्यापूर्वी जे लोक विरोधात होवा करू राहिले माझ्या स्टेटमेंटचा, त्यांना मी आवर्जून सांगतो की अभ्यास करत चला, देशात काय चाललंय हे वाचा आणि मग माझ्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायला पात्र आहात. मुद्दा 2, जो दारूचा विषय मी मांडला तो आपण मार्मिकतेने मांडला, तर तेच चुकीचं स्टेटमेंट आहे हे मी मान्य करतो. तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो. ते स्टेटमेंट मी मागंही घेतो. आपण तसं म्हणतो यार हे इतकं टेन्शन वाढलं, कधी काय करल की माणूस टेन्शनमध्येच आता बेफान झालेला आहे किंवा टेन्शनमध्येच गोंधळ आहे, त्यामुळे कदाचित जास्त घ्यायला लागला की काय, असं आपण मार्मिकतेमध्ये बोललो. पण न्यूज काय केली, अल्कोहोल इनटेक इन्क्रीजेस ड्यू टू ट्रम्प, खासदाराचं विधान. मी असं म्हटलो का? आपण मार्मिकतेत म्हणतो की हा माणूस इतका विचित्र आहे की या माणसाच्या रोजच्या स्टेटमेंट बदला पाहिजे. जे घेणारे लोक होते त्यांचं लोक सुन्न झाले आणि ते कदाचित जास्त घ्यायला लागले की काय, असं बोललो. पण का ते मार्मिकता लोकांना लक्षात आली नसेल तर ते स्टेटमेंट मागायला तयार आहे. मात्र नगर मनमाड रस्ता याची होणारी दिरंगाई यासाठी कुठं ना कुठंतरी युद्ध जबाबदार आहे आणि युद्धाची सुरुवात ज्यांनी केली ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प हे देखील जबाबदार आहेत. या माझ्या स्टेटमेंटवर मी कायम आहे. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला लागणारे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत, सगळे आर्टिकल तुम्ही आपल्या वाचनासाठी घेऊन जाऊ शकतात. मला अपेक्षित आहे आणि सगळे जुने लोक आहात, कारण की तुम्हीच एक बातमी तयार करणारे लोक आहात, त्यामुळे तुम्हाला हे बातम्या कोरिलेट होतील. आणि एक प्रत मी जे आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ज्यांनी काल ट्रम्प तात्यांना पत्र लिहिलं, मराठीमध्ये लिहिलं, त्यांना मी हे सगळे आर्टिकल आम्ही आमच्या आदरणीय कैलास बापू जे जुने सहकारी आहेत ते, तर बापू हे सगळे वर्तमानपत्राची कॉपी त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे पोच करा की बाबांनो वाचत चला आम्ही काय लिहितो काय म्हणतो. दादा, पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड असा पण आहे की प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलण्याचं धाडस कुणीच करत नाही. तुम्हाला उचलून देखील धरलेलं आहे सोशल मीडियामध्ये काही लोकांनी की धाडसाने हा मुद्दा मांडून ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारला आहे. नाही, हे बघा, मी काय एवढा मोठा माणूस नाही राष्ट्रीय अध्यक्षांशी वैर घ्यायला. माझी भूमिका नगर मनमाड प्रति अतिशय स्पष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती करतो. माझं एकच मत आहे, मी मान्य करतो कामामध्ये दिरंगाई झाली, मी मान्य करतो कामाच्या क्वालिटीमध्ये थोडीफार फेरफार आहे, जिथं रस्ते केले काही ठिकाणी ते खचले आहेत, हे सगळ्या गोष्टी मान्य करतो. कॉन्ट्रॅक्टर माझा नातेवाईक नाही. मी जशी जबाबदारी घेतो की मी याच्याकडूनच हा रस्ता पूर्ण करून घेईल, थोडं संयम धरा. तसंच आम्ही जे पत्र व्यवहार करतो, आमच्या राहत्यामध्ये अनेक नेते आहेत, अनेक म्हणजे 1-2च आहेत जे 4-4 पानाचं पत्र केंद्र सरकारला पाठवतात, चौकशी लावा, गुन्हे दाखल करा. मला यांना हा प्रश्न आहे, जे आंदोलन करतात मला त्यांना हा प्रश्न आहे की जशी मी जबाबदारी घेतोय रस्ता यांच्याकडून चांगल्या दर्जाची पूर्ण करून घ्यायची, तशीच हा जर पळून गेला तर मग हा रस्ता हे करून घेणार आहेत का, याचं उत्तर पण या लोकांना देणं बंधनकारक आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज या रस्त्यासाठी भांडणारा लढणारा जो माणूस पडलाय, ज्याच्या ॲक्च्युली नियमात किंवा ज्याला हा रस्ता करण्यासाठी कुठलंच दायित्व लागत नाही, कारण की मला लोकांनी पाडलेलं आहे, मी पराभूत झालो. ज्याला लोकांनी निवडून दिलं त्याचं दायित्व मी पूर्ण करतोय, ही माझी नैतिकता आहे. कारण की हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला होणारा त्रास हा माझा त्रास आहे. एका निवडणुकीने ना कोणी माझी होतंय ना एका निवडणुकीने कोणी संपतंय. ही निवडणूक पुन्हा होणार आणि 2029ला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये लागणारा निकाल आपल्या समोर राहील. मला काय कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करायची नाही, पण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हात उचलल्यामुळे आज पडलेल्या माणसाला हे काम हाती घ्यावं लागतंय, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं. नगरचे खासदार म्हणत आहेत की ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस म्हणतोय की हा रस्ता मीच पूर्ण करणार, हे हास्यास्पद आहे. मला त्यांच्या कुठल्याही टीकेवर टिप्पणी उत्तर द्यायचं नाही आहे. रस्ता पूर्ण करायला ग्रामपंचायत सदस्य होणं आवश्यक नाही. मी नागरिक म्हणून
देशाचा नागरिक म्हणून मी पाहिजे तिथं भाषण करू शकतो. मी पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला जा प्रश्न विचारू शकतो, कारण की मी जो टॅक्स भरतो त्या पैशातून हा रस्ता होतो. आम्ही आमचे लोक, आमचे कार्यकर्ते जे टॅक्स भरतात त्या पैशातून हा रस्ता होतो. जे नागरिक तिथं मरतायत ते कुठंतरी माझे आहेत, देशाचे नागरिक आहेत. देशाच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देशाचा नागरिक म्हणून मी तो रस्ता पूर्ण करतो. देशाचा नागरिक हेच प्रमाणपत्र आहे तुमच्या कामाचं. पदावर असलं म्हणजे सगळं होतं आणि मी त्यांना उत्तर देऊ शकतो, पण आजची परिस्थिती नाही आहे. ते काय फार काळ राहणार नाही त्या पदावर, हे तुम्हाला सांगतो. तुमच्या मुद्द्यामुळे हा प्रश्न पूर्ण भरकटतो. ट्रम्प ही चर्चा मला वाटतं गडकरी साहेबांना जर काही तुम्ही विचारलं तर ते सांगतील की कोणी हा रस्त्यासाठी टक्केवारी मागितली. गडकरी साहेबांनी कोणाला दिल्लीला बोलून घेतलं आणि कोणाला लास्ट वॉर्निंग दिली की जर तुम्ही टक्केवारी मागितली तर रस्ता मी बंद करेल. याचं उत्तर माझ्यामध्ये गडकरी साहेब स्पष्टपणे देऊ शकतील. साहेबाबांना स्मरून सांगतो, हे सत्य आहे आणि तो व्यक्ती कोण आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे मला त्याचं नाव घेऊन बोलायची इच्छा नाही. माझी परत डांबर पडू द्या, एकदा हे सगळं काम संपू द्या. आम्ही आहोत, आमचा प्रयत्न आहे आणि आपण निश्चित त्याचं कॉन्क्रिटीकरण हाती घेऊ. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 इयर्स या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. 10 वर्षामध्ये एक जरी खड्डा पडला तर त्याला ते पूर्ण करून देणं बंद करायचं. तुम्ही एकीकडे म्हणता आहे त्याच ठेकेदाराकडनं हा रस्ता पूर्ण करून घ्यायचा तुमचा सगळा प्रयत्न आहे. मात्र दुसरीकडे खासदार निलेश लंके म्हणतायत की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं गेलं आहे आणि आता नव्याने टेंडर काढलं जाणार आहे. दुर्दैवाने त्यांचा किती अपघाती नाही, त्यांनी ब्लॅकलिस्ट असेल कागदाचा पुरावा द्या. तिथं लोकप्रतिनिधी आहेत, त्याला क्युरिंग पिरियडची नोटीस निघालेली आहे. त्याला 2 महिने दिलेले आहेत की हे सगळं जे काय आहे तिथं खड्डे आहेत ते रस्ता मोटरेबल करायचा. त्याच्यानंतर सेकंड क्युरिंग पिरियडची नोटीस निघते आणि 4 महिन्याच्या म्हणजे 2 क्युरिंग नोटिसा 2 months 4 months नंतर टर्मिनेशन नोटीस निघते. पण दुर्दैवाने जसं त्याचा तुम्ही उल्लेख तुम्ही केला ते अपघात आहे, त्यामुळे हा अभ्यास त्यांच्याकडे नाही. दादा, ट्रम्पच्या मुद्द्यामुळे हा रस्त्याचा प्रश्न कुठं भरकटतो का? रस्त्याचा प्रश्न कुठंच भरकटलेला नाही. रस्ता होतोय. कालही सावळी बीर फाटा ते आपला बायपास धूळत होती, डांबरीकरण कंप्लीट झालंय. चेहऱ्यामध्ये डांबरीकरण चालू आहे. माझं या कॉन्ट्रॅक्टरशी कुठलंही संमत नाही. पळून गेला तर परत तुम्ही उद्या मला हा प्रश्न विचारू शकत नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. काही बोलत नाही ते देखील या मतदारसंघात. आता ते माहितीमध्ये आल्यामुळे त्यांचं माझं वाक्य आणि त्यांचं वाक्य मीच त्यांच्या वतीने बोलतो, समजून घे. रस्त्याचं जे काम आहे मान्य करतोय मी, म्हणत नाही की रस्ता पूर्ण दर्जेदार होऊ राहिला, काही ठिकाणी चुकीचं आहे. पण तुम्ही सगळे एक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर देऊ नाही राहिले. कुठेही तुम्हाला अडचण आली का, कुठे तुम्हाला अडचण दिसली का, हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जिथं लोकप्रतिनिधी स्वतः रस्ता उठून रस्ता करतोय, जिथं जनता त्यांना सहकार्य करते, जिथं ठेकेदाराला पण आपण सपोर्ट करायला पाहिजे. आता मी तर म्हटलं असतं की माझं काय काम आहे, त्यांनी स्वतः रस्त्यात आम्ही स्वतः आमचे कार्यकर्ते उभं डायव्हर्जन करतायत. मी ग्रामपंचायत सदस्य नाही आहे आणि तरी सुद्धा असं मी नाही वापरलं. नाही, हे जे तुम्ही त्यांचं स्टेटमेंट वापरलं, तुम्ही हे पहा, हे स्टेटमेंट जिल्ह्याच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत वाक्य कॉमन राहणार, कारण की स्क्रिप्ट लिहिणारा एकच आहे, वाचणारे वेगवेगळे. स्क्रिप्ट हे जे वाक्य तुम्ही स्क्रिप्टमध्ये मांडलं, ही स्क्रिप्ट एकच आहे, फक्त वाचणारे वेगवेगळे. आता इकडून माझी चूक आहे का, तुमच्या प्रति लोकांना भावना नाही तर माझी चूक आहे का? आज पत्रकार महोदय, बरं मी ग्रामपंचायत सदस्य नाही, मग एवढी मोठी प्रेस का आली? मला तर काहीच किंमत नाही असं धरून चला 2 मिनिटासाठी. तुम्ही सगळे का आले? कारण की कुठेतरी तुम्हालाही विश्वास आहे, करतील तर हेच करतील, दुसऱ्या कोणाचं काम नाही. डोनाल्ड ट्रम्पवर बोलू शकतो. व्यवसाय आपल्या पावसाच्या छत्र्यासारखे आहे, ते कापले तर परत येतात. आता SIRच्या माध्यमातून शिर्डीचं रहिवासी कोण हे एकदा आयडेंटिफाय होणार आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी आल्यानंतर माझ्या मते सप्टेंबर एंडला अंतिम मतदार यादी निश्चित होईल. मग त्या मतदार यादीमध्ये राहणाऱ्या विरहित शिर्डीमध्ये जर कोणी राहत असेल आणि अवैध असेल तर लागू काढू. हेच आहे की काम चालू आहे. तुम्ही जर पाहिलं सावळीवर फाटा ते 200 मीटरचा पॅच हा खराब दिसतो आता तुम्हाला झालेला, कारण की डांबर टाकल्यावर प्रचंड मुसळधार पाऊस तेवढाच एक दिवस पडला. इथून तर कोल्हापुरापर्यंत जेवढा रस्त्याचा ओव्हरले झाला आहे तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून आहे. याच्या पुढं राहुरीपासून पुलापासून तर आज देहऱ्याचं जे काही ओव्हरले होतं त्याला डांबरीकरण करण्यात आलं. डांबराची उपलब्धता आता जास्त प्रमाणात होते. हळूहळू डांबराची उपलब्धता झाल्यावर रस्ता पूर्ण होणार आहे. तुम्ही मांडली
आणि स्टेटमेंटची हेडलाईन झालं की ट्रम्पमुळे नगर मनमाड लपेटला, असं त्याचा अर्थ नाहीये. या युद्धामुळं जे राष्ट्रीय अमेरिकेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे युद्ध लादलं या विश्वावर, ते लादलंच म्हणणार. कारण की जेव्हा इराकवर हल्ला झाला तर तुम्ही कधी डॉक्युमेंटरी पाहिली असेल बीबीसीची, तर ज्या देशांनी कधीही एकदाही अमेरिकेविरोधात कुठलंही कारस्थान केलं नव्हतं त्या देशावर अमेरिकेने हल्ला केला. तर हे लादलेलं युद्ध आहे, ज्याचा परिणाम आपल्या देशाच्या गोरगरीब लोकांना सहन करावा लागतो. तरी सुद्धा आम्हाला विश्वास आहे की आमचे प्रधानमंत्री सक्षम आहेत, मला विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, मला विश्वास आहे की माहिती राज्यामध्ये सक्षम आहे. या प्रश्नाचा तोडगा काढून द्या.